तू तीच आहेस. भाग 39. तुम्हाला भूक लागली असेल ना? तुम्ही फ्रेश होऊन या. मी आपल्याला जेवायला घेते. ती लगेच त्याच्या मांडीवरून उठली. तिने उत्तर देणं टाळलं. हे त्याच्या लक्षात आलं, पण तिचा मूड खराब करायचा नव्हता म्हणून तो शांत बसला. तुला पण फ्रेश होण्याची जास्त गरज आहे. आधी तू जा, फ्रेश होऊन ये. तोपर्यंत मी एक कॉल करतो. तो म्हणाला तशी ती फ्रेश होण्यासाठी जायला लागली. कीर्ती तो दरवाजा केबिनच्या बाहेर जातो, वॉशरूमकडे नाही. ती पहिल्यांदा आल्यामुळे तिला माहीत नव्हतं, म्हणून ती घाईगडबडीत उठून दुसरीकडे जायला लागली. आरवला कळत होतं तिचं लक्ष नाही आहे, म्हणून त्याने तिला आवाज देऊन वॉशरूम दाखवलं. हो हो, ती म्हणाली आणि जीभ चावत वॉशरूमकडे पळत गेली. कीर्ती फ्रेश होऊन आल्यानंतर आरवने लगेच मोबाईल बाजूला ठेवला. तुम्ही फ्रेश होऊन या आता, ती म्हणाली तसा तो फ्रेश होऊन आला. कीर्तीने दोघांना वाढून घेतलं. जेवण होईपर्यंत आरव काहीच बोलला नाही. तो त्याच्या मोबाईलमध्ये काहीतरी बघत होता आणि मध्येच कीर्तीकडे बघत होता. कीर्ती, तू थोड्या वेळ बस, मी आलोच, तो म्हणाला. ओके. तिची परमिशन मिळाल्यावर तो लगेच बाहेर गेला. कीर्ती केबिनमध्ये इकडे तिकडे फिरत होती. तिचं लक्ष त्याच्या टेबलवर गेलं. तिने बघितलं तर एका बाजूला त्याच्या पूर्ण फॅमिलीचा एक फोटो होता आणि त्या शेजारीच स्पेशल तिचा फोटो होता. ते बघून तिला खूप भरून आलं. आरव सर, किती प्रेम करतात तुम्ही माझ्यावर, ती फॅमिली फोटोमध्ये असलेल्या आरवच्या फोटोवर हात फिरवत म्हणाली. माझ्यामुळे तुम्हाला कधी कमीपणा वाटणार नाही असं काहीतरी करायचं आहे मला, ती स्वतःलाच म्हणाली. काही वेळाने आरव परत आला. तिला आबोलीने सांगितलेलं काम करायचं होतं, म्हणून तिने स्वतःला रिलॅक्स केलं आणि तो आल्यावर त्याला स्माईल दिली. तुला बोर झालं का, तो तिच्याजवळ येऊन म्हणाला. त्याने त्या रिसेप्शनिस्टला चांगलंच सुनावलं होतं. नाही, तिने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. आता ती तिचा प्लॅन वर्क करत होती. हळूहळू त्याच्या छातीवर बोट फिरवत होती. तू मला सिड्यूस करण्याचा प्रयत्न करत आहे का, तो तिचं फिरणारं बोट धरून म्हणाला. नाही, ती पटकन म्हणाली आणि त्याच्यापासून बाजूला झाली. आरव त्याच्या चेअरवर बसला आणि कीर्तीला आपल्या मांडीवर बसवलं. तिच्या कमरेवर हात ठेवून तिला जवळ घेतलं. मग काय करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याने तिच्या केसांमध्ये चेहरा घुसळला. तसा तिच्या अंगावर हलकासा काटा आला. कीर्ती, तो तिच्या डोळ्यात बघून म्हणाला आणि हलकेच तिच्या ओठांवर ओठ ठेवले. आरव सर, मला तुम्हाला एक विचारायचं होतं, ती म्हणाली तसा तो थोडा बाजूला झाला. काय, तिच्या गालावर हलके हलके ओठ टेकवत होता. अंशूची कोणी गर्लफ्रेंड आहे का, तिने विचारलं आणि इकडे आरव थांबला. तुला हा प्रश्न का पडला, तो थोडा व्यवस्थित बसत म्हणाला. असाच मनात सहज प्रश्न आला. तुम्हाला उत्तर द्यायचं नसेल तर ठीक आहे, काही हरकत नाही, ती म्हणाली तसा त्याने तिचा चेहरा हनुवटीला धरून त्याच्याकडे केला. मी कधी तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला नाही बोललो का, तुझ्या या प्रश्नाचं उत्तरही तुला मिळेल, तो हसत म्हणाला. तशी ती हसली. अंशूचं एका मुलीवर प्रेम आहे. ती त्याची खूप चांगली मैत्रीण आहे, पण तिचं त्याच्यावर प्रेम करत नाही, तो म्हणाला. आपला अंशू किती चांगला आहे, मग का ती त्याच्यावर प्रेम करत नाही, तिने आश्चर्याने विचारलं. कारण त्याच्या हार्टमध्ये प्रॉब्लेम होता आणि पुढे जाऊन त्याचं काहीही होऊ शकतं, म्हणून तिने त्याचं प्रेम स्वीकारलं नाही,
तो म्हणाला तसं कीर्तीला त्या मुलीचा रागच आला. म्हणजे प्रेम सगळं बघून केलं जातं? तो आपल्याला आयुष्यभर साथ देऊ शकणार नाही म्हणून त्याचं प्रेम नाकारलं? उलट त्याच्यासाठी तिने काहीतरी करायला हवं होतं. छी, कशा असतात मुली? जे झालं ते चांगलंच झालं. असंही ती मुलगी अंशूच्या लायक नव्हतीच. त्याला तर त्याच्यावर निस्वार्थपणे प्रेम करणारी मुलगी पाहिजे. तो जसा आहे तशीच त्याला लाईफ पार्टनर मिळेल. ती आधी नाक मुरडत आणि नंतर अभिमानाने म्हणाली. तिचे एक्सप्रेशन बघून तो गालात हसला. मला तुला अजून एक गोष्ट खरी खरी सांगायची आहे. तो म्हणाला तसं ती लक्ष देऊन ऐकायला लागली. आज दिवसभर या चेअरवर बसून माझे पाय खूप दुखायला लागले आहेत. त्यात तू किती वेळची माझ्या मांडीवर बसली आहे. त्यामुळे आता पाय जास्त दुखायला लागले. तो म्हणाला तसे तिचे एक्सप्रेशन झटक्यात बदलले आणि ती पटकन त्याच्या मांडीवरून उठली. मग कशाला मला मांडीवर बसवून घेतलं? तिला राग आला. तिचं आज बदलणारं वागणं त्याला खूप आवडलं. मजाक केली मी. ये इकडे. तो पुढे हात करून म्हणाला तसा तिने पटकन तिचा हात मागे घेतला. आता नाही येणार. मी चालले घरी. ती लगेच कॅबिन बाहेर गेली. तसा तो हसत उठला आणि तिच्या मागे गेला. कीर्ती, कीर्ती. तो तिच्या मागे आला. बाहेर आता अंधार झाला होता. ऑफिस सगळं खाली झालं होतं. तो तिच्या मागे आला आणि तिचा हात धरून तिला आपल्याकडे खेचलं. तशी ती त्याच्या छातीवर आदळली. आज तू, मी आणि हा पाऊस सोबत आहे. तुझ्या रंगात रंगून जायचं आहे. तुला आपलं बनवायचं आहे. तो तिच्या मानेवर बोट फिरवत म्हणाला. बाहेर पावसाची रिपरिप सुरू झाली होती. आरव सर. तिने त्याच्या नजरेतले भाव ओळखले. तिला लग्नाआधी आपल्या लिमिट क्रॉस करायच्या नव्हत्या. मला माझ्या लिमिट्स माहीत आहे. तो तिच्या डोक्याला डोकं लावून म्हणाला. तसं तिने त्याची कॉलर पकडून त्याला जवळ ओढलं आणि त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. आरवने गालात हसून तिला किस करायला सुरुवात केली. दोघं जगाचं भान विसरून एकमेकांच्या ओठांचा आस्वाद घेत होते. आज ते दोघंच होते. तिथे तिसरं कोणीही नव्हतं. आरवचं प्रेम त्याच्या हळूवार किस करण्यावरून समजत होतं. कीर्ती आजही त्याला स्वतःला समर्पित करायला तयार होती. पण तिने स्वतःला थांबवलं. आणि समोर आरवही स्वतःवर कंट्रोल करून होता. त्याला हे क्षण जपायचे होते. आपल्या प्रेमाला हळूहळू खुलवायचं होतं. इशिका. आपल्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेल्या इशिकाला भार्गवने उठवलं. तशी ती त्याला आणखी बिलगली. इशिका. आपण आलो. ते बघ आपलं घर. भार्गव म्हणाला तसं इशिकाने डोळे उघडले आणि खिडकीतून खाली बघितलं तर तिला ते घर नाही तर एक मोठा महल वाटला. भार्गवचा खूप मोठा पॅलेस होता. तो इतका श्रीमंत असेल असं तिला वाटलं नव्हतं. मिस्टर बीबी, हा तुमचा सगळ्यात मोठा पॅलेस आहे? ती डोळे मोठे करून म्हणाली तसं त्याने तिला एका हाताने जवळ घेतलं. आपला. तो म्हणाला तशी ती हसली. काजल पळतच दरवाजाच्या मध्ये येऊन उभी राहिली. तिच्या बाजूला हातात ताट घेऊन एक मेड उभी होती. आजीसाहेबांना माहीत नव्हतं कोण येणार आहे. काजलला विचारायचं म्हणजे त्यांना कमीपणा वाटत होता. म्हणून तिला न विचारता जाणून घेण्यासाठी त्या सकाळपासून हॉलमध्ये बसलेल्या होत्या. जशी काजल पळत दरवाजाजवळ जाऊन उभी राहिली तशा त्या अजून उत्सुक झाल्या बघायला. इशिका आणि भार्गव पॅलेसमध्ये एंटर झाले. त्यांनी जेट थोडं दूर उभं केलं होतं. तिथून ते त्यांच्या स्पेशल कारने पॅलेसमध्ये आले. भार्गव जसा बाहेर आला तसं त्याने त्याच्या मॉमकडे बघितलं आणि तिला स्माईल दिली. इशिका, कम. त्याने इशिकाच्या बाजूचा दरवाजा उघडला. तशी ती त्याच्या हातात हात देत खाली उतरली. काजल नजर लावून बघत होती.
तितक्यात तिला एका सुंदर मुलीचं दर्शन झालं, पण त्याबरोबरच तिला जबरदस्त झटका बसला. जान्हवी? तिच्या तोंडातून शब्द निघाला. जान्हवी नाही, इशिका आहे ती. विराज तिच्या जवळ येऊन म्हणाला. तसं तिने त्याच्याकडे बघितलं. त्याने तिला नजरेनं हो म्हणून सांगितलं. इशिकाने काजलला बघितलं. तिला बघून इशिकाने स्वतःकडे बघितलं. काजल समोर ती झिरो होती. या वयातही तिची फिगर, सौंदर्य जबरदस्त होतं. आजही ती अप्सरा दिसत होती. इतकं सुंदर रूप तिने आबोलीनंतर काजलचंच बघितलं होतं. तितक्यात तिचं लक्ष गेलं ते एका हँडसम व्यक्तीवर. तिने एकदा भार्गवकडे बघितलं. सेम टू सेम भार्गव त्यांचीच कॉपी होता. मॉम, डॅड, तो म्हणाला आणि तिचा हात पकडून तिला पुढे घेऊन आला. जसे ते दोघं दरवाजामध्ये आले तसा एक जोरदार झटका एका व्यक्तीला लागला. तो व्यक्ती म्हणजे आजी साहेब. वेलकम इशिका, विराज म्हणाला. तसं तिने स्माईल करून त्याचे आभार मानले, कारण त्याला बघून तिचे सगळे शब्द पळाले होते. मॉम, इशिका. इशिका, मॉम, भार्गवने ओळख करून दिली. काजलच्या डोळ्यात हलकं पाणी आलं. तिने मेड करून आरतीचं ताट घेतलं आणि दोघांना ओवाळलं. इशिका तर काजलची फॅन झाली. वेलकम बेटा, काजल स्माईल करून म्हणाली. तशी इशिकाची विकेट पडली. ती पटकन काजलच्या पाया पडली. थँक्यू आंटी, ती म्हणाली. तसं काजलने नाक फुगवलं. आंटी नाही, मॉम, ती थोडी रागवत म्हणाली. ओके मॉम, इशिका म्हणाली. तसं काजलने तिला हग केलं. मॉम, भार्गव म्हणाला. तसं तिने त्याला जवळ घेतलं. दोघांच्या कपाळावर ओठ टेकवले. काजल, त्यांना आत येऊ दे, विराज म्हणाला. तसं तिने त्यांना आत घेतलं. इशिका, भार्गव जसे आत आले तशी त्यांची नजर आजी साहेबांवर पडली. त्या या दोघांकडे रागातच बघत होत्या. गर्व, तुला आराम करायचा आहे का, विराजने विचारलं. विराज, ते दोघं आत्ताच इतक्या लांबून प्रवासातून आले आहे आणि तुम्ही लगेच त्याला घेऊन चाललात, काजल म्हणाली. मॉम, मी ठीक आहे, मी काही थकलो नाही. इशिका थकली असेल, तिला आराम करू द्या, मी डॅडसोबत जातो, तो म्हणाला. इशिका, तू आराम कर, मी आलोच, असं म्हणून ते दोघं बापलेक तिथून निघून गेले. आजी साहेब अजूनही इशिकाकडे रागात बघत होत्या. त्यांना जो आधी डाऊट आला होता तो खरा ठरला. या मुलीने त्यांच्या नातवावर जादू केलीच होती. इशिकाने त्यांच्याकडे मोठ्या खुशीत बघितलं. आज तिचा रस्ता मोकळा झाला होता. ती पटकन गेली आणि आजी साहेबांना बिलगली. तसा काजलने तोंडावरच हात ठेवला. आय मिस यू आजी साहेब, आय मिस यू, मी तुम्हाला खूप मिस केलं. ती त्यांच्या गळ्यात पडून जोरजोरात त्यांना हलवत होती. तशा त्या चिडल्या आणि तिला बाजूला ढकललं. ही कोणती पद्धत आहे आमच्याशी वागायची, त्या म्हणाल्या. तशी इशिका उठली आणि त्यांच्या शेजारी जाऊन बसली. त्या पटकन थोड्या लांब झाल्या. ज्याची शंका होती तेच झालं. त्या वाकडं तिकडं तोंड करून म्हणाल्या. म्हणजे तुम्ही आधीच आमचं भविष्य बघितलं होतं? मग मला सांगायचं ना, उगीच मी टेन्शन घेत बसले, ती इनोसंट चेहरा करून म्हणाली. तसं काजलला तिचं हसू आलं. भविष्य कसं कळणार नाही मला? आधी एक अशीच घटना घडली. आमच्या विराजने हिला घरात आणलं आणि हिने तेव्हा आमच्याच मुलावर अशी कोणती जादू केली काय माहीत, की ते फक्त आता तिच्याच नावाचा जप करतात. नाहीतर माझ्या विराजजवळ उभी राहण्याची सुद्धा हिची लायकी नव्हती. तिला तिच्या लायकीपेक्षा खूप जास्त मिळालं आहे. तेव्हा जर हिचा परिवार संपला नसता ना, तर ही आमच्या गळ्यात पडलीच नसती. ते तर गेले, पण हिला आमच्या नशिबात सोडून गेले.
आजीसाहेब म्हणाल्या तसं काजलच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. आजीसाहेब, तुम्ही कधीच बोलायच्या आधी समोरच्याच्या मनाचा विचार करत नाही. त्यामुळे तुमचा मुलगा तुम्हाला महत्त्व देत नाही. आपल्या मुलाच्या नजरेत तुम्ही स्वतःहून पडले आहात. त्यामध्ये मॉमचा काहीच दोष नाही. आपण जसं तसंच आपल्यासोबत घडत असतं. इशिकाला आजीसाहेबांचा राग आला. काजलच्या डोळ्यातलं पाणी तिने आपल्या हाताने पुसलं. ते बघून आजीसाहेब तिथून निघून गेल्या. आजचा भाग इथेच संपत आहे. लवकरच भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा.